नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. MPSC बाबतच्या मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दरवर्षी परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करावे, खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा 33 वरून 40 वर्षे करावी, अशा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे 2 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपोषणानंतर 15 दिवसात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी सिंधुदुर्ग परिसरात व्हावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवभक्त संभाजीराव भिडे गुरुजी यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याबाबत बोलताना मेटे म्हणाले, शिवस्मारक हे अरबी समुद्रातच होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे मेटे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये मुलांचं वेळापत्रक त्यांचं निश्चित नसतं. कधीही परीक्षा घेतात किंवा वर्षे घेत नाहीत, घेतले तर त्याचे रिझल्ट डिक्लेअर करत नाही. मनमानी कारभार जो सुरू आहे त्याचा फटका राज्यातल्या लाखो विद्यार्थींना स्पर्धा परीक्षांच्या बसत आहे. तो एक प्रश्न वेळापत्रक निश्चित करणं, नंतर PSIचं वय 28 वरून 33 करणं, नंतर तुमचं MPSCचं वयोमर्यादा 33 वरून 40 करणं, नंतर MPSCनं CSAT ही जी काटनीय पद्धत लागू केली आहे, ते पातळी केलेली आहे, ती कमी करणं, असे अनेक विषय आहेत जी MPSC कोणत्याही पद्धतीचा विद्यार्थ्यांचा विचार न करता लादायचं काम करतं आहे आणि शासन त्यांच्यावर कंट्रोल करत नाही. शासन योग्य ती त्यांची दखल घेत नाही. म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये येत्या 2 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता महाराष्ट्रामध्ये शिवसंग्रामच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. पुण्यामध्ये सगळ्यात मोठं हे उपोषण होईल. काउन्सिल हॉल इथं किमान 10,000 तरी या ठिकाणी विद्यार्थिनी हजर असतील आणि जर हा प्रश्न सुटला नाही एक 15 दिवसाच्या आत तर पुढे आंदोलन काय करायचं याची दिशा आम्ही 15 दिवसाच्या नंतर जाहीर करू. मग मात्र आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला विद्यार्थ्यांच्या करता करावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी आम्ही हे प्रश्न सगळे मुख्यमंत्र्याकडे मांडले असताना त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आम्हाला त्यांनी 26 जानेवारीपर्यंतच हा प्रश्न सोडू असं बोलले होते, पण दुर्दैवाने खालचे अधिकारी हे आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग हे व्यवस्थितपणानं काम करत नसल्यामुळं 26 जानेवारीपर्यंत हा प्रश्न सुटू शकले नाहीत. म्हणून आम्हाला ही उपोषण करण्याची वेळ विद्यार्थ्यावर आलेली आहे आणि म्हणून आमची मागणी मुख्यमंत्र्याला आहे की आपण ठोस भूमिका घेऊन आगामी येणाऱ्या 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा. नथुरामने फक्त गांधीजींचाच नव्हे तर गोखले, टिळक यांच्या परंपरेचाही खून केला आहे, अशी टीका डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केली. गांधीजींचा इतिहास हा वंदनीय असून नथुराम गोडसेंचा इतिहास धिक्कार करण्यासारखा आहे. गांधीजींच्या मारेकरी असलेल्या गोडसेवरचं पुस्तक प्रकाशित होत आहे. देशात सर्व ब्राह्मणांकडे संशयी नजरेने पाहण्याची भूमिका निर्माण झाल्याचे मूळ कारण नथुराम गोडसे आहे. नथुरामने फक्त गांधीजींचाच नव्हे तर गोखले, टिळक यांच्या परंपरेचाही खून केला आहे, अशी टीका डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त महात्मा गांधी व स्वातंत्र्य लढा या विषयावर डॉक्टर सबनीस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार आनंद गाडगीळ, दीप्ती चौधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर सबनीस म्हणाले, महात्मा गांधीजींचा फोटो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हेगडेवार गोळवलकरांच्या शेजारी असतो. ही चांगली गोष्ट आहे, परंतु संघाने जर गांधीजींमधील महात्मा स्वीकारलं असतं तर सगळे वादच संपले असते. गांधीजींना परदेशातील लोक आदर्श मानतात, मात्र पुण्यातील करंट्या लोकांना त्यांचे महात्म्य पटत नाही. जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारे गोळवलकर गुरुजी आणि जातीव्यवस्थेला विरोध करणारे गांधीजी एकत्र बसू शकतील, पण त्यांच्या विचारांची बेरीज कशी होईल? स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रभक्ती मोठी असून त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान मोठे आहे. त्यांची राष्ट्रभक्ती नाकारणारा देशातील सर्वात मोठा कृतज्ञ असेल. त्यांनी भोगलेला तुरुंगवास, त्यांची वागणी, प्रतिभा आणि कर्तृत्व यातून त्यांची राष्ट्रभक्ती प्रतीत होते. म्हणून कोणी त्यांची राष्ट्रभक्ती जाणव्यामध्ये बंदिस्त करीत असतील तर ते मोठे पाप आहे, असे सांगून ते म्हणाले, जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यात वाद लावून देत आपल्या पक्षाचा अजेंडा पूर्ण करून घेणे हे त्यांच्या विचारांचे अपयश आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. आंतरराष्ट्रीय पातळीवरती हायड्रोजन बॉम्ब तयार झालेला आहे आणि इसिस, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए मोहम्मद, इंडियन मुजाहिदीन यांच्या दहशतवादी कारवायांचा गंगाराज 2-2.5 हजार वर्षाच्या मानवतेच्या सांस्कृतिक इतिहासानंतर सुद्धा सर्व महापुरुषांच्या महात्म्यांच्या स्मृतींच्या साक्षीनं चालू आहे. इस्लामचा खरा अर्थ शांतता पायदळी करून मोहम्मद पैगंबरांचा खरा इस्लाम हायजॅक करणाऱ्या बगदादीच्या हातामध्ये स्टेंजर आणि कुराण जाऊन पोहोचलेलं आहे आणि 250-300 कोटी मुस्लिम जनता जी जगातील आहे, या सर्व मुस्लिम जनतेचा खलिफापद स्वतः बगदादीने जाहीर केलं. दुसरा कोणताही खलिफा खरा नाही, मीच खरा खलिफा आहे अशी घोषित करणारा बगदादी पॅरिसवर हल्ला करतो. पेशावरच्या मुस्लिम निरापराध 135 मुलांचे बळी घेतो. युसुफजाई मलालाच्या डोक्यामध्ये गोळ्या घालतो. सुन्नीचा अभिमान मनामध्ये ठेवून शिया मुसलमानांचे मुर्दे बांधतो. निरापराध ख्रिश्चन असो, हिंदू असो, त्यांचा कुठलाही गुन्हा नसताना इस्लामला मान्य नसलेला रक्तपात इस्लामच्या नावे बगदादीच इतिहासामध्ये रुजवतो, पेरतो. या इस्लामच्या, खोट्या इस्लामच्या विरोधामध्ये खरा इस्लाम आंतरराष्ट्रीय पातळीवरती 34 मुस्लिम राष्ट्रांनी महाआघाडी स्थापन करून दहशतवादी विरोधामध्ये नवी आघाडी निर्माण केली आणि या निर्माण केलेल्या आघाडीचं सूत्र जग आणि जगू दे अशा प्रकारचं आहे. इस्लामचा अर्थ शांतता अशा प्रकारचा आहे. या इस्लामची मूल्यात्मकता महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व परिसरावर इतिहासामध्ये जे इतिहासात ठेवली, तो गांधीतला महात्मा या मातीतला एक सुपुत्र आहे. बॅरिस्टर महात्मा गांधी, महात्मा गांधी, मोहन करमचंद गांधी, शेतकऱ्यांचे नेते महात्मा गांधी, स्वातंत्र्य चळवळीचे उद्गाते महात्मा गांधी, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतल्या नेल्सन मंडेला यांच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारे महात्मा गांधी, पाकिस्तानच्या भूगोलामध्ये गांधीवादी इतिहास निर्माण करणाऱ्या खान अब्दुल खान गफार खान यांना प्रेरणा देणारे महात्मा गांधी, रोमारोगाला नाचायला भाग पाडणारे महात्मा गांधी, पाश्चात्य जगाचा चंगळवार आणि भोगवाद बाजूला ठेवून गांधींच्या अहिंसेमध्ये, गांधींच्या मानवतावादी शांततावादी धोरणामध्ये शरण गेलेले पाश्चात्य जगातले अनेक नेते, कार्यकर्ते, तत्वज्ञ, कलावंत, लेखक, विचारवंत, विद्वान या सर्वांना प्रेरणा देणारे महात्मा गांधी, मराठी साहित्यातील साने गुरुजीसारखा मास्टर माणूस याच महात्मा गांधींच्या विचाराला भारावला आणि प्रचंड प्रमाणात साहित्याची निर्मिती केली. मास्टर हा आई होऊ शकतो हे श्यामची आई म्हणून साने गुरुजींनी महाराष्ट्राच्या इतिहासात, सांस्कृतिक इतिहासात एक नवीन पर्व कोरलं. याचं प्रेरणास्थान महात्मा गांधी.
तो आपल्या शरीरामध्ये सोडून त्याच्यावरती प्रयोग करणारा बाबा आमटेमधला एक समाजसेवक ज्या प्रेरणेवरती उभा ते या देशाचे सुपुत्र महात्मा गांधी, किंबहुना या देशातल्या सत्याची चाल लक्षात घेऊन अन्यायाचा प्रतिकार करत असताना जयप्रकाश नारायण सारख्या सर्वोदय नेत्याला प्रेरणा देणारे महात्मा गांधी, विनोबाच्या गीताईला आकार देणारे महात्मा गांधी, भाऊ मुंदडा असतील, गोविंदराव शिंदे असतील, सर्वोदय परंपरेमध्ये समर्पण करणारे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात देशाच्या अजेंड्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचं रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांचा मनाची किती आणि कशी रूप आहे हे सांगण्यासाठी कदाचित एक वर्षही अपुरं पडावं. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शनी मंदिरात जाणाऱ्या महिलांनी हट्टासाठी समाजाची शांतता भंग करू नये असे मत राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. शनी शिंगणापूर येथील शनीच्या मंदिरात जाणाऱ्या महिलांनी हट्टासाठी समाजाची शांतता भंग करू नये. महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने जाऊ नये असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. आतापर्यंत आपण जातीभेदाची लढाई लढत आलो आहोत. आता हा स्त्री पुरुष भेद कशासाठी असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सावता परिषदेच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे मत व्यक्त केले. शनी शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना शनीच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीविषयी त्यांना विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. याआधी अशाच प्रकारचा वाद जेव्हा समोर आला होता तेव्हाही त्यांनी बाईने चूल आणि मूल सांभाळावे असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे शनी मंदिर प्रश्नाबाबत एकीकडे मुख्यमंत्री सकारात्मकता पाहतील अशी आशा असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अशी वक्तव्ये केल्याने प्रत्येकच जण अवाक झाला आहे. सावतामाळी परिषदेचे या त्रैवार्षिक अधिवेशनाला आमदार योगेश टिळकर, अतुल सावे, दत्तात्रय भरणे, मनीषा चौधरी, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखडे, मेश वसेकर, महात्मा फुले यांचे वंशज नीता होले आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाल्या, लोक मला म्हणतात तुम्ही पुरोगामी, परंतु जात ही अशी गोष्ट आहे जी कधीच जात नसते. माझा जातीच्या भिंतीवर विश्वास नाही, मात्र जातीच्या गुणांवर विश्वास आहे. आघाडी सरकारच्या काळात जलसिंचनासाठी 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कोणतेही धरण नाही, सिंचनाचे काम झाले नाही. या भ्रष्टाचारातून
काही नेत्यांची घरे मात्र पैशाने भरली अशी टीकाही मुंडे यांनी केली. समान न्याय सगळ्यांना दिला गेला पाहिजे. फक्त माझं हे मत आहे ज्याच्यावर मी कायम आहे की आपण आतापर्यंत जातीपातीच्या विषयांवर लढत आलो, आता पुरुष स्त्रींनी आपसात न लढता हा विषय मिटला पाहिजे. माळी समाजाचा भव्य मेळावा इथे सावता परिषदेचा झाला, ज्याला माळी समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माळी समाजाच्या काही प्रमुख मागण्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा. त्याचबरोबर त्यांची मागणी आहे की जी जनगणना ओबीसीची झाली आहे ती जनगणना जाहीर करावी, ही त्यांची मागणी आहे. ओबीसीचं वेगळं मंत्रालय असावं ही त्यांची मागणी आहे. या मागणीला त्यांच्या मागणीचा पाठपुरावा आम्ही नक्की करू आणि सावता माळी मंदिराला गट अ दर्जा द्यावा, जे केंद्र शासनाच्या हातात आहे. तर आता एक डेलिगेशन जाऊन मी केंद्रात जाऊन भेटणार आहे आणि नक्की याला गट अचा दर्जा देणार आहे. तोपर्यंत माझ्यातर्फे मी 1 कोटी रुपयाचा निधी त्याला जाहीर केला आहे. मी ऑलरेडी बोलले ना ह्याच्यावर, समान न्याय दिला पाहिजे, भांडण न करता केलं. शनी मंदिरात ज्यांना श्रद्धेने जायचे त्यांनी जावं, ज्यांना हट्टाने जायचे त्यांनी कृपा करून समाजाची शांती भंग करू. योग्य नियोजन आणि निर्णय क्षमतेमुळे देशाचा आर्थिक विकास दर 3% वाढला, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितले. जगात आर्थिक मंदीचे सावट असून त्याचा परिणाम आपल्या देशावरही होत आहे. मात्र योग्य नियोजन आणि निर्णय क्षमतेमुळे देशाचा विकास दर 7.5 वर घेऊन जाण्याचे काम सरकारने केल्याचे गेहलोत यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार अनिल शिरोळे, संघाचे अध्यक्ष जितेंद्र आष्टेकर, आमदार माधुरी मिसाळ, प्राध्यापक मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे शहराची पहिल्या 20 शहरांमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे अभिनंदन केले. गेहलोत म्हणाले, 1.5 वर्षांपूर्वी देशाचा आर्थिक विकास दर 4.4% इतका होता. आज या विकास दरात वाढ झाली असून 7.5% इतका असल्याची माहिती देत ते म्हणाले, तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. या देशातील बेरोजगार तरुणाला रोजगार मिळावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण हे विशेष अभियान सुरू केले आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात येणार आहे. व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. तसेच उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही सुविधा देण्यात येत आहेत. याचा फायदा देशाच्या विकासाची गती वाढवण्यास होईल. यासह प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अपंग व्यक्ती, वृद्ध आणि गर्भवती महिला यांच्यासाठी देशातील 50 शहरांमध्ये सुगम्य भारत योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, बसस्टॉप, विमानतळ, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी अपंग, वृद्ध आणि गर्भवती महिलांना व्यवस्थित येता जाता यावे यासाठी रॅम्प, रेलिंग, लिफ्ट तयार करण्यात येणार आहे. या अभियानाला सुरुवात झाली असून येत्या जुलै 2016 पर्यंत हे काम पूर्णत्वाकडे नेण्यात येईल, असे गेहलोत यांनी सांगितले. ऐसे युवाओं की है जिनकी उम्र 35 वर्ष से कम की है, और जब ये युवा पढ़ाई करके या जन्म लेकर के कारोबार ढूंढने की कोशिश करते हैं तो लंबे समय से बेरोजगारी की संख्या निरंतर बढ़ती जा रही थी. नौकरी देने का काम तो सरकार कर रही, परंतु विशेष अभियान इनके लिए चला रही है कौशल प्रशिक्षण, और इसके लिए एक अलग मंत्रालय बनाया है. ये पहली बार नरेंद्र मोदी जी की सरकार में कौशल विकास नाम का एक मंत्रालय बनाया और राजीव प्रताप रूडी को उसका दायित्व दिया है. और इस मंत्रालय के माध्यम से देश के ऐसे युवाओं को जो बेरोजगार है, कारोबार करना चाहते हैं, कौशल प्रशिक्षण, स्किल ट्रेनिंग दे रहे हैं. और लक्ष्य है कि आने वाले 5 साल में 25 करोड़ लोगों को इस प्रकार की सुविधा उपलब्ध कराएंगे और उनको नौकरी करने की इच्छा रखने वाले को नौकरी और कारोबार करने में आर्थिक सहायता भी देंगे. और आर्थिक सहायता देने के लिए बैंकें तो ऋण सुविधाएं देती है, परंतु मुद्रा योजना भी बनाई. और ये मुद्रा योजना अभी तक की योजनाओं में सबसे ज्यादा सरल योजना है.
6व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित 6व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते एन चंद्रबाबू नायडू यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध अभिनेता व खासदार शत्रुघ्न सिन्हा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महेंद्रकुमार गुप्ता, MITचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, MITचे पदाधिकारी डॉक्टर मंगेश कराड, भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्राध्यापक राहुल कराड उपस्थित होते. आंध्र प्रदेशमधील विविध विकास कामांची व ड्रीम सिटी म्हणून विकसित होणाऱ्या अमरावती शहरासंदर्भातील माहिती देऊन नायडू म्हणाले, आंध्र प्रदेश राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य आणि जगातील सर्वोत्तम ठिकाण म्हणून विकसित करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यांनी राजकारणात येऊन देशाचे नेतृत्व करावे. दुष्काळामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील काही राज्यांतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र दुष्काळातही चांगली शेती कशी करता येईल हा माझा प्रयत्न असेल. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, बिहारमधून मी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतो. चित्रपट क्षेत्रानंतर राजकारणात जाऊन केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचतो. त्यामुळे तुम्ही युवक सुद्धा एकदा निश्चय केला तर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्मार्ट सिटी योजनेकडे पाहताना संकुचित नजरेने पाहून चालणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मार्ट सिटीसाठी स्थापन कराव्या लागणाऱ्या स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकारांवर गदा येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते स्वर्गीय काकासाहेब गाडगीळ यांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत स्मार्ट सिटी विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, पालकमंत्री गिरीश बापट, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमदार अनंत गाडगीळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणजे काय याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणारे तुमच्या मनातील शहर होय. शहरांची लोकसंख्या वाढत आहे, विकास झाला तेथे शहरे तयार झाली. आपण मात्र गावे समृद्ध झाली पाहिजेत यासाठी नियोजन करत बसलो. मात्र शहराकडील ओढा थांबला नाही. शहराचा विकास करणे म्हणजे गुन्हा करणे अशी मानसिकता आपल्याकडे होती. शहरांचे नियोजन झाले नाही, त्यामुळे गावे ओस पडली आणि शहरे भकास झाली. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये 35 ते 40% लोकसंख्या झोपडपट्ट्यात राहते. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शाश्वत विकासाकडे वळण्याची गरज आहे. जयराम रमेश म्हणाले, विकास करताना पर्यावरणाचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. मुख्यमंत्री सांगतात, पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती दिसत नाही. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रेस नोट काढून दररोज एवढे प्रोजेक्ट क्लिअर केले असे सांगतात. हे पर्यावरण मंत्र्यांचे काम नाही, पर्यावरणाचे रक्षण करणे त्यांचे काम असल्याचा टोला त्यांनी लगावला. वो मेरे अच्छे मित्र हैं, मेरे अच्छे संबंध हैं, हम मिलते रहते हैं और मैं उनको कहते रहता हूँ, भाई साहब आपका काम है संरक्षण, आपका काम है सुरक्षा, आपका काम है वकालत करना पर्यावरण का, क्लियरेंस का काम तो और कोई देखेगा. पर अगर रोज आप प्रेस रिलीज देते रहते हैं, मुख्यमंत्री तो बड़े अपनी बहुत प्रभावशाली जुबान में कह के चले गए कि मैं पर्यावरण सुरक्षित रखना चाहता हूं. जमीन पर आप क्या देख रहे हैं? मेंढा लेखा में गढ़चिरौली में जहां ग्राम सभा को बांस की जिम्मेदारी दी गई थी, 2011 अप्रैल में मैं खुद वहां गया था पृथ्वीराज चौहान के साथ और आर पाटिल जी भी थे उस दिन, और हमने सारी जिम्मेदारी बांस की, बैम्बू की ग्राम सभा को सौंपी, क्योंकि हम चाहते थे कि ग्राम सभा सशक्त हो. और वहां के गोंड नेता देवाजी तोफा ने कहा, दिल्ली मुंबई में हमारी सरकार, मेंढा लेखा में हम ही सरकार. और उसके आधार पर, वन अधिकार अधिनियम के आधार पर हमने सारी जिम्मेदारी ग्राम सभा को सौंपी. पर मैं पढ़ता हूं कि पिछले 10 दिन पहले वापस वन विभाग ने वो जिम्मेदारी वापस ली. जागतिक कारणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांविषयी गांभीर्य हवे असे प्रतिपादन निर्वासित तिबेटचे पंतप्रधान लोबोसांग सांगे यांनी केले. जागतिकीकरणामुळे आर्थिक प्रगती साध्य होत असली तरी त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडे डोळेझाक करणे योग्य ठरणार नाही. पर्यावरणासारखे अनेक गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाले असून त्याकडे वेळीच लक्ष देऊन त्याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन निर्वासित तिबेटचे पंतप्रधान लोबोसांग सांगे यांनी केले. मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 6व्या भारतीय छात्र संसदेतील 8व्या सत्रात जागतिकीकरणाचा राक्षस गरजेचा आहे का या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर मायर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसद फाउंडेशनचे संस्थापक आणि संसदेचे संकल्पक व समन्वयक प्राध्यापक राहुल कराड, मिझोराम विधानसभा अध्यक्ष पू हिप्पेडर, ज्येष्ठ पत्रकार राहुल देव, ज्येष्ठ अर्थतज्ञ व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव, प्रसिद्ध फॅशन डिझायनर संजना जॉन, छत्तीसगडमधील युवा आयोगाचे अध्यक्ष कमलचंद्र भजदेव आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्रात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. Cannot be seen in piecemeal basis. When you talk about globalization, I don't know whether you mean globalization only in terms of financial market, but if there is no globalization in terms of understanding each other better, coming together, how would you really go to work on that? So climate change is something which is threatening the humanity, the biological life, the planet in a very substantial way, and you cannot actually address this challenge of climate change unless all the countries of the world come together. The India's economic condition during the pre-globalization period, India before 90s, excuse me, in order to avoid a lengthy speech, I would like to read out my written speech in order to cut short the time. During pre-globalization, your financial markets, in a way, they are also integrated. Currency is something which is always keeps fluctuating, depending not necessarily because of the intrinsic strength of your own domestic currency, but because of the effect that it faces because of several challenges that happen over there. A good example is today the Indian stock markets go down, but no fault of the Indians.
in its extent, it happened because of China is not doing well. Now people wonder what has the China to do with the domestic market in India. Same way, Federal Reserve, which is equivalent of Reserve Bank of India in India, decides to increase or decrease the rate, automatically the whole world reacts to it. So it is interestingly what happens in one part of the world affects the other in no other way than through this process, because we are all the way integrated already. So financial markets, in a way, particularly the currencies, are in a way related to one another. The trade, which is also in a substantial way, is integrated thanks to WTO. We already have another globalization issue, which we know are challenge, but we welcome. And that is related to climate change. See, when we talk about in WTO forum, we may have some other issues. But when we meet in climate change negotiation, we feel that we must have a global agreement. So globalization cannot be seen in piecemeal basis. यावेळी नवी दिल्लीच्या आमदार अलका लांबा आणि कर्नाटकमधील गोविंदराजनगरच्या आमदार प्रिया कृष्णा यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोबसांग सांगे म्हणाले, जागतिकीकरणामुळे रोजगार आणि सुबत्ता निर्माण होत असल्याचे चित्र आहे, पण त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे डोळेझाक करून चालणार नाही. जागतिकीकरणाचा आशिया खंडाला नेमका कसा फायदा होईल हे बघितले पाहिजे. आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये आज पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या नैसर्गिक पाण्याची कमतरता सगळ्याच देशांना जाणवत आहे. भारतातल्या इतर बहुतांश नद्यांचा उगम हा हिमालयातून होत असल्यामुळे तिथल्या हिमनगांचे रक्षण करणे भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. आज पाण्याअभावी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत असून त्यावर उपाय शोधण्यासाठी जागतिकीकरणाच्या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. सुरेश प्रभू म्हणाले, जागतिकीकरण या संकल्पनेला पर्याय नसून त्यामध्ये युवकांची भूमिका खूप मोलाची आहे. जागतिकीकरणाचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर निश्चितच प्रगती होऊ शकते, कारण हे एक उत्तम व्यासपीठ आहे. निर्यातीचा वेग वाढून युवकांनी या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. चीनमधील मंदीचा फटका भारतीय बाजारपेठेला होत आहे. याशिवाय जागतिकीकरणामुळे पर्यावरण विषयक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण देशांनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यासाठी धोरणांची आखणी केली पाहिजे. हिप्पेई म्हणाले, जागतिकीकरणाचा स्वीकार करण्याशिवाय पर्यायच नव्हता. यामुळे प्रगतीच्या संधी निर्माण झाल्या असून युवकांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. संधींची अनेक दारे यामुळे खुली झाली असल्यामुळे त्याकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे, कारण जागतिकीकरणामुळे जीवनस्तर उंचावला असून सुबत्ता निर्माण झाली आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले, भारतासारखा विकसनशील देश जागतिक पातळीवरच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहू शकत नसल्यामुळे जागतिकीकरण आवश्यक आणि अपरिहार्य आहे. दुसरे महायुद्ध संपल्यापासूनच जागतिकीकरणाचा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी चीन आणि रशियाने जागतिकीकरणाचा खूप कडाडून विरोध केला होता, पण आता हे दोन देश जागतिकीकरणाचा सर्वाधिक फायदा करून घेत आहेत. छोट्या देशांना जागतिकीकरणाचा फायदा कशा पद्धतीने होईल हे बघितले पाहिजे. त्यासाठी भारतासारख्या देशाने मुख्य प्रवाहात राहून प्रभावीपणे आपले मुद्दे मांडणे आणि अयोग्य गोष्टींना विरोध करणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी जागतिकीकरण आवश्यक असून वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संकल्पना आदर्श मानली पाहिजे. जागतिकीकरणाला आव्हान न मानता त्याचे रूपांतर संधीमध्ये करून येत्या काळात भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो, असे जाधव म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.